नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सौमित्र रागाऱ्यातमध्ये येतो आणि जानकी ऐश्वर्याबद्दल जे काही बोललेली आहे ते सगळं त्याला आठवते. कारण आता त्याला इतका राग आलेला आहे, कारण ऐश्वर्या या घरामध्ये नकोय आणि जानकीच मात्र आता ऐश्वर्याला या घरात आणण्याच्या गोष्टी करत आहे. हे बघून त्याला इतका राग येतो, तो रिॲक्ट होत असतो आतमध्ये येऊन आणि बाहेर मात्र जो काही ग्लास त्याने अगदी रागाने फोडलेला आहे तर तो सुद्धा आता सगळेजण त्या ग्लासकडे बघत असतात. जानकी त्या ग्लासवरील फुटलेल्या काचा उचलते तेव्हा सारंगला खूप टेन्शन येतं. सारंगचा पूर्णपणे चेहरा पडलेला आहे. जानकी म्हणते की सारंग भाऊजी, तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका. काचेसारचं मार्क मात्र आपल्यातील नातं आहे, तर ते मी तुटून नाही देणार. सगळं काही ठीक करेल, तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आता सारंग आतमध्ये निघून जातो तर अवंतिका आता म्हणते की वहिनी थांबा, मी येते. म्हणून अवंतिका सुद्धा आता सौमित्राला समजवायला आतमध्ये निघून जाते. त्यावरती जानकी ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, हे सर्व काय झालं? मला कल्पना नव्हती की सौमित्र भाऊजी इतके चिडतील म्हणून. ऋषिकेश म्हणतो की हे बघ, त्याचं चिडणं अगदी स्वाभाविकच आहे, साहजिकच आहे. कारण आता जेव्हा तू ऐश्वर्याच्या बाजूने मात्र अवंतिकाला केस लढण्यासाठी सांगितली होती, त्याच वेळेस तो खूप नाराज झालेला होता. आता मात्र अगदी तू ऐश्वर्याला घरात आणण्याचा प्रयत्न जरी केलास, जरी तू तिला घरामध्ये आणलं तर काच नाही तर जानकी नाती सुद्धा तुटतील. हे ऐकल्यानंतर आता जानकीला खूप मोठा एक धक्का बसतो. त्यावरती जानकी म्हणते की नाही, मी असं नाही होऊन देणार. तुम्हाला आठवतं का, आपण जी काही फुटलेली फ्रेम होती, आपण दोघांनी मिळून मात्र ती कुटुंबाची फ्रेम आहे तर ती एकत्र जोडली होती. तेव्हा मात्र तो फुटलेला फोटो आहे तर त्याची फ्रेम किती फुटलेली होती, सगळ्या काचा आहे अगदी तडा गेलेल्या होत्या, तरी सुद्धा दादा तो क्षण त्यांना आठवतो. त्यावरती आता जानकी म्हणते की नाही, आपण तसं होऊन द्यायचं नाही. सगळ्यांना एकत्र आणायचंय. काही झालं तरी आपल्या कुटुंबाला आपल्याला जोडून ठेवायचं आहे आणि त्यासाठी मात्र ऋषिकेश मला तुमची साथ लागणार आहे. तर त्यावरती आता सौमित्र म्हणतो की जानकी, मी तुझ्यासोबत आहे आणि हे बघ बरं ऐकून घे, मी बाजार समितीत जाऊन येतो, खूप महत्त्वाचं काम आहे. तेव्हा आता ऋषिकेश निघून गेलेला असतो तर जानकी विचार करते की सौमित्र भाऊजींच्या मनात ऐश्वर्याच्या विषयी असणारं मळप दूर होईल असं मला नाही वाटत. आणि त्या काचा गोळा करत ते आता आपल्या मनात म्हणत आहे की कितीही काही झालं तरी मी माझे प्रयत्न नाही सोडणार. कितीही काही झाले तरी सारंग भाऊजींचा संसार मी नाही मोडून देणार. त्यानंतर सौमित्राला इतका राग आलेला आहे, इतका राग की हाताला लागलेली कास त्याला जखम झालेली आहे आणि त्यातून रक्त येत आहे. रक्ताच्या धाराखाली अगदी रक्त पडत आहे तरी सुद्धा त्याचं लक्ष नसतं. त्याने आपला पूर्ण राग मुठीमध्ये दाबून ठेवलेला असतो. तो रिॲक्ट होत असतो आणि त्याच वेळेस अवंतिका येते तर अवंतिका हे सर्व काही बघते, तिला धक्काच बसतो. आता मात्र त्याने एक वस्तू हातामध्ये घेतलेली आहे आणि तो जोरात फेकून मारणार आणि फोडणार, तोच अवंतिका धावत येते आणि म्हणते की सौमित्र, त्याच्या हातातील ती वस्तू घेते आणि आज आपल्या रूममधील तू काही फोडू नको, म्हणजे झालं. डायरेक्ट ती फर्स्ट एड बॉक्स घेऊन येते आणि म्हणते की चल सौमित्र बस. त्याच्या हाताला धरते तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अवंतिका, मी ठीक आहे. तेव्हा अवंतिका म्हणते की बर बाबा, मला माहिती आहे की तू खूप स्ट्रॉंग आहे. आणि आता ती तिच्या हाताला अगदी त्या कापसाने रक्त वगैरे साफ करून घेते. तर सौमित्र रागाने म्हणतो की हे सर्व करण्याची काही गरज नाही. त्यावरती अवंतिका म्हणते की हो, मला कळतं, पण कोणाला तरी आता सध्या डोक्यावर बर्फ ठेवण्याची गरज आहे. मित्राला रागच आलेला आहे. तो लगेच उठतो आणि म्हणतो की हे बघ, मी मस्करी करण्याच्या मूडमध्ये नाही, प्लीज तू माझी मस्करी करू नकोस. आणि लगेच तो बाजूला होतो. तर अवंतिका म्हणते की मी सुद्धा नाही. आणि हे बघ, तुझ्या हाताला कास लागली हे सुद्धा मी अगदी दुर्लक्ष नाही करू शकत. त्यानंतर हे बघ, तुला तर माहितीच आहे की मी जेव्हा लहान होते तेव्हा माझी आई गेली. आणि हे बघ, एक गोष्ट, मी कायम त्यांच्या सोबत होते, परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये एक जोडीदार नाही. ते दुःख ते कधीही नाही लपू शकले. त्यामुळे सौमित्र, तू विचार कर. अरे म्हणजे नानांसाठी सुमित्रा आई आहे. कितीही काही झालं तरी जोडीदार हा हवाच असतो. अरे ऋषिकेश दादांसाठी जानकी वहिनी आहे आणि आता तुझ्यासाठी मी आहे. पण सारंग भाऊजींचा तू विचार कर ना. अरे त्यांचं काय, ते एकटीच आहेत, त्यांना कोणीही जोडीदार नको का? त्यानंतर आता सारंग मात्र आता बाहेर झाडांना फवारणी करत असतो. म्हणजे छोटे छोटे रोपटे असतात त्यांना. आणि तेवढ्यात जानकी तिथे येते. जानकी आता सारंग भाऊजींजवळ येते सारंगला बघून आणि विचारते की काय झालं सारंग भाऊजी, झाडांना तर कीड लागली. त्यावरती सारंग म्हणतो की हो ना वहिनी, कारण गेल्या काही मधल्या काळात झाडांकडे लक्षच नव्हते, परंतु हे बघ, आता मात्र मी फवारणी करत आहे, औषध मी मारलेलं आहे, नक्की आता निघून जाईल ती कीड. त्यावरती जानकी विचारते की मला एक गोष्ट सांगा बरं सारंग भाऊजी, साधारण ही कीड निघून जाण्यासाठी किती वेळ असा लागतो? त्यावरती आता लगेच सारंग म्हणतो की वहिनी, नाना तर म्हणत असतात की तूप पिऊन लगेच रूप येत नसतं, वेळ तर लागतोच, तसंच थोडासा वेळ तर लागेलच कीड जाण्यासाठी. त्यावरती आता जानकी म्हणते की मग हीच गोष्ट आहे तर ती नात्यांना सुद्धा लागू होते असं नाही का वाटत तुम्हाला? त्यावरती सारंग म्हणतो की म्हणजे काय, मला नक्की तू काय म्हणते ते नाही कळाले. त्यावरती जानकी म्हणते की मी सौमित्र भाऊजींविषयी बोलते. सौमित्र भाऊजींच्या मनामध्ये आता ऐश्वर्याविषयी जी जाची की कीड आहे तर ती लागलेली आहे आणि ती निघून जाण्यासाठी आपण औषध फवारणी करतोय. आणि जशी झाडावरची कीड आहे दूर होण्यासाठी वेळ तर द्यावाच लागतो, तसंच आता झाडांप्रमाणे सुद्धा आता सौमित्र भाऊजींना सुद्धा वेळ द्यावा लागेल. आणि हे पहा, एक गोष्ट लक्षात ठेवा सारंग भाऊजी, आपल्याला नाती जपायची असतात आणि ती नाती जर सुधारायची असेल तर मात्र औषधरूपी वेळेची ही फवारणी
करावीच लागते आणि कितीही काही झालं तरी तो वेळ मात्र आता सौमित्र भाऊजींना आपल्याला द्यावाच लागेल. त्यावरती सारंग म्हणतो की हे बघ वहिनी, मी वेळ द्यायला तयार आहे. तो मात्र अर्थाचा अनर्थ करून आपलं नात्यांचं जे काही हे झाड आहे तर ते मुळापासून उपटून फेकायला सुरू करतोय. त्याला पटतं का हे सर्व वहिनी, ह्याला काय अर्थ आहे? परंतु एक गोष्ट वहिनी, त्याची सुद्धा जास्त चूक आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की हो, त्यांची चूक आहे, कारण तुमचं मन समजून घेण्यासाठी ते चुकतात. हे बघा सारंग भाऊजी, तुम्ही हे समजून घ्या की आता आपण हे सर्व त्यांना सांगणार आहोत, ते समजून घेणार आहेत का? कितीही काही झाले, कितीही समजावले तरी सुद्धा सौमित्र भाऊजींच्या मनामध्ये ऐश्वर्याविषयी असणारा राग आपल्याला तर माहितीच आहे. त्यावरती सारंग म्हणतो की हे बघ, राग जरी ऐश्वर्याविषयी आहे तरी सुद्धा एक भाऊ म्हणून आता माझ्याविषयीचा जो काही मनामध्ये काहीतरी असेल ना त्याच्या, आणि हे बघ ना, अगं वहिनी, तो माझा मोठा भाऊ आहे, एक वकील आहे. एक वकील म्हणून आता तो समजून घेऊ शकतो. मग वकीलच आता कोणीही नात्यांचा विचार त्याला करावा तर लागेलच. मग कधीतरी त्याने सारंगच्या बाजूचा विचार का नसेल केला? त्यानंतर आता इकडे अवंतिका जेव्हा आता सौमित्रला म्हणते की जोडीदार असायला हवा सोबत, तर आता सौमित्र लगेच म्हणतो, जोडीदार का? ठीक आहे, तुम्हाला जर जोडीदार हवं असेल म्हणजे ती ऐश्वर्या, तिला जर या घरात आणायचं असेल तर तुम्ही आणू शकतात. परंतु या घरात असणाऱ्या ज्या जोड्या आहेत ना, तिच्या येण्याने मात्र त्या सुद्धा वेगळ्या होतील. आणि तुम्हाला हे कळत नाही की आता कुठे रणदेवी कुटुंबामध्ये सुख परत आलेलं आहे. मग का तुम्हाला विषाची परीक्षा घ्यायची आहे? त्यावरती अवंतिका म्हणते की अरे तू चिडतोस कशाला, शांतपणे बोल, मी ऐकते ना तुझं. आणि हे बघ सौमित्र, तू विसरतो, तू एक वकील आहे म्हणूनच मला नेहमी सांगत असतो की गुन्हेगार मात्र चांगल्या वातावरणात आणि चांगल्या ह्या सहवासात सुधारतो. हे बरोबर आहे ना? मग तू स्वतःवर हे सर्व इम्प्लिमेंट का करू शकत नाही? त्यावरती सौमित्र म्हणतो की हे बघ डॅकेट सौमित्र, म्हणजे अवंतिका रणदिवे, आता ही गोष्ट आहे ना, ती प्रत्येक गुन्हेगाराला लागू होत नसते. कारण काही गुन्हेगार असे असतात ते कधीही बदलत नसतात आणि ती ऐश्वर्या त्यातीलच एक आहे. आता ती कधीही सुधारणार नाही आणि जर ह्या ऐश्वर्यामुळे घराचा काहीतरी तोटा होणार असेल तर ते मी कधीही सहन नाही करू शकणार. त्यावरती आता गवंती त्याला समजावते की हे बघ प्लीज सौमित्र, जरा तू ऐकून घे. परंतु आता सौमित्र रागाने रिॲक्ट होतो की बास अवंतिका, मला ह्यापुढे काही ऐकायचं नाही. हे बघ, तू ड्रेसिंग केलेलं आहे त्याबद्दल थँक्यू, परंतु कितीही काही झालं तरी ऐश्वर्याला मात्र या घरामध्ये कधीही शिरून नाही देऊ शकत. माझा हा शेवटचा निर्णय असेल. तेव्हा आता तो रागाने बाहेर निघतो. तर अवंतिका आता स्वतःला हसून म्हणते, जेथे जेथे भले उपाय काम करत नसतील तर तेथे मात्र आता जानकी वहिनीचा उपाय काम करेल. हे बघ सौमित्र, तू कितीही तुझ्या मनाची तयारी केली असेल तर आता किती काही झालं तरी भक्कम राहा. किती काही झालं तरी जानकी वहिनी तुझ्या मनातील जे काही मळप आहे तर ते नक्की दूर करेल. त्यानंतर आता इकडे सारंग म्हणतो की माझ्यासुद्धा काही चुका आहेत. माणूस ओळखण्यात मी कुठेतरी गडबडतो आणि म्हणून लोक माझा फायदा घेतात. ऐश्वर्या आणि मायनी मला फसवलेलं हे बरोबर आहे. माझ्या जवळची मैत्रीण मला वाटत होती, तिने मात्र मला दगा दिला. आता मी याबद्दल मी तरी काय करू? माझी काही चूक होती. उलट मात्र मी तिच्या नादाला लागून मात्र ऐश्वर्याला सुद्धा नको नको ते सर्व काही बोललो. हे बघा, या प्रसंगानंतर मात्र ऐश्वर्यामध्ये खरंच खूप बदल झालेला आहे. त्या खूप बदलल्या, त्यांच्यामध्ये खूप बदल झालेला आहे. बघ ना, ऐश्वर्याने आत्ताच आपल्याला किती संकटात मदत केलेली आहे आणि त्यांचं हे बदलणारं मन बघून तुझंसुद्धा त्यांच्याविषयी असणारं मत वहिनी बदललेलं आहे ना? काय गं, दादाचं सुद्धा आता ऐश्वर्याविषयी असणारं मत बदललेलं आहे. मग सौमित्र दादा काही समजून घेत नाही, तो सुद्धा का ऐश्वर्याला अगदी स्वीकारत नाही? त्यावरती जानकी म्हणते की कळेल त्यांना, सर्व काही स्वच्छ दिसेल, त्यांचं मन आणि मत हे लवकरात लवकरच बदलेल. थोडासा धीर धरा फक्त. आणि हे बघा सारंग भाऊजी, मी जे काही तुम्हाला विचारेल त्याचं फक्त खरोखर उत्तर तुम्ही मला द्या. आणि हे बघा, तुमचं अजूनही ऐश्वर्यावर प्रेम आहे ना? तेव्हा आता सारंग जानकीकडे पाहत असतो. जानकी म्हणते की प्लीज सारंग भाऊजी सांगा. तर सारंग म्हणतो की हो वहिनी, माझं अजूनपर्यंत ऐश्वर्यावर प्रेम आहे. लग्न झाल्यापासून मी त्यांच्याबरोबर एकनिष्ठ आहे.
प्रामाणिक आहे. एक नवरा म्हणून मी शेवटपर्यंत त्यांची वाट बघेल वहिनी. तेव्हा आता जानकी म्हणते की आता मात्र फार वेळ वाट नाही बघावी लागणार. त्यानंतर आता इकडे जानकी मात्र आईंना गोळ्या औषधं द्यायला येते, पाणी घेऊन येते आणि आई तुमच्या गोळ्या राहिलेल्या घ्यायच्या. आणि तेवढ्यात सुमित्राचं लक्ष असतं. सुमित्रा जरा टेन्शनमध्ये दिसते. त्यावरती जानकी आता म्हणते की आई काय झालं, तुम्ही का इतक्या नाराज आहात, इतक्या उदास तुम्ही का बसलात बरं? त्यावरती सुमित्राच्या डोळ्यात पाणी असतं. सुमित्रा म्हणते की अगं जानकी, सारंगचा विचार करतेस गं. सकाळी तू बघितलंस ना, सुमित्राने काच फोडून मात्र स्वतःला दुखापत करून घेतली. पण खरं सांगू का, सारंग खरंच मनातून खूप दुखावलेला आहे. त्याची जखम मात्र अगदी खरंच दुखण्यासारखी नाही. माझा सारंग खरंच पहिल्यापासून खूप विचित्र अगदी म्हणजे त्याच्या बाबतीत घडत आलेला आहे. माझा सारंग लहानपणापासून जरा कमीच हुशार होता. तो स्वभावाने भोळा होता. सौमित्रा आणि अगदी ही शरू दोघेही त्याच्या टर्नओव्हर व्हायच्या, परंतु तरीसुद्धा हा सगळं काही सोडून द्यायचा. पुढे पुढे मात्र आता त्याचा स्वभाव बदलत बदलत गेला. पण तरीसुद्धा लग्न झाल्यानंतर बघ, ऐश्वर्याने त्याला इतका त्रास दिला, पण तरीसुद्धा निमूटपणे त्याने सर्व काही सहन करत तो आला आत्तापर्यंत. इतकंच नाही तर एक नवऱ्याच्या हक्काने तो तिच्या पाठीमागे मात्र खंबीरपणे उभासुद्धा राहिला. आता मी माझ्या सारंगला पाहते, माझं सारंग खूप एकटा पडलेला आहे जानकी. आता जानकी म्हणते की अहो हे बघा आई, तुम्ही असं का बोलता? लहानपणापासून आता ऋषिकेश कायम सारंग भाऊजींच्या सोबत होते आणि अजूनसुद्धा ते सोबत आहेतच. अगदी श्रीराम मात्र त्यांच्या लक्ष्मणाच्या सोबत होते, अगदी तसं मात्र यांचं एकमेकांच्या सोबत असणं आहे. आता सुमित्रा म्हणते की हे मात्र अगदी खरं आहे, कारण ऋषिकेश कायमच माझ्या सारंगला समजावून घेत होता, त्याच्या पाठीशी उभा राहत होता, त्याचा भोळेपणा समजून घेत होता. परंतु जानकी हे बघ, आता मात्र माझी मुलं आहेत तर ती मोठी झालेली आहेत आणि आता मात्र माझ्या मुलांची मला खरंच काळजी वाटते. त्यावरती जानकी म्हणते की आई, अहो कशाला काळजी करता तुम्ही? हे बघा, मात्र प्रेमामध्ये आता कितीही अगदी म्हणजे तुटण्याची ताकद जरी असली तरीसुद्धा जोडण्याची सुद्धा ताकद असते. किती काही झालं तरी लवकरात लवकर आपले सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या एकत्र येतीलच. आणि हे बघा, त्या दोघांचं एकमेकावर असणारं प्रेम आणि आपल्या फॅमिलीचीही असणारी फ्रेम आता लवकरच एकत्र येणार आहे. तुम्ही काही काळजी करू नका, कोणी काहीच करू शकत नाही. त्यावरती आता सुमित्रा विचारते की अगं हे सगळं पण कधी होणार? सुमित्रा म्हणते की पण ऐश्वर्या कधी येणार आणि कधी सगळेजण तिच्यावर विश्वास ठेवणार बरं? त्यावरती जानकी म्हणते की आई हे बघा, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, लवकरात लवकर सगळं काही ठीक होईल. त्यानंतर सुमित्रा म्हणते की हो जानकी, माझा फक्त आणि फक्त तुझ्यावरच विश्वास आहे. तर तूच काहीतरी असं करू शकते आणि हे विखुरलेलं तुटलेलं घर आहे तर तू एकत्र जोडू शकते आणि मी केव्हापासून वाट पाहत आहे त्या दिवसाची. त्यावरती जानकी म्हणते की तो दिवस आज आला आहे असं समजा. त्यावरती सुमित्रा विचारते की अगं पण म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा आता जानकी म्हणते की थांबा तर, आणि आपला मोबाईल घेते, ऐश्वर्याला फोन करते, फोन स्पीकरवर टाकते. तर ऐश्वर्या फोन उचलते आणि हॅलो म्हणते. तेव्हा आता जानकी हॅलो बोलते. तर ऐश्वर्या विचारते की काय झालं जानकी, घरी सर्व ठीक तर आहे ना? तेव्हा आता सुमित्रा अगदी पाहतच असते, ऐकत असते. तर जानकी म्हणते की ऐश्वर्या, अगर रणदिव्यांची धाकटी सून जर घरात नसे तर सर्व कसं ठीक राहणार आहे? सगळेजण एकत्र कसे खुश राहतील याचा विचार केलास का तू? आणि हे बघ, तू घरामध्ये नाही तर कुटुंब एकत्र असण्यासारखं नाही वाटत. सगळ्यांची मनापासून इच्छा आहे की जाग ऐश्वर्या, तू परत घरी यावं म्हणून. मग तू मात्र घरी आल्यानंतर तुझी रणदिव्यांची थर असणारी थोरली सून आपल्या जावेसाठी, आपल्या धाकट्या जावेसाठी तुझ्या स्वागताची तयारी कशी करते बघ. तेव्हा आता ऐश्वर्याचे डोळे भरून येतात. तिला आनंदही आनंद झालेला असतो आणि आज मात्र संध्याकाळीच तू आपल्या घरी यायला हवी. धाकटी जाऊबाई, काय तयार आहात ना सासरास भोगायला? तेव्हा आता ऐश्वर्याला खूप आनंद होतो. असं वाटलं होतं की फार वेळ लागला असता, परंतु तू तर लगेच एकदाचा निकाल लावला आणि तयार सुद्धा झालीस त्यावरती. आता जानकी म्हणते की आई असंच असतं, लेट नाही तर डायरेक्ट थेट सुट्टी करायची आणि डायरेक्ट मोकळं व्हायचं, आणि खरं तर यातूनच जास्त फायदा होतो. त्यावरती सुमित्रा म्हणते की ही गोष्ट जर आता जास्त फायद्याची असेल आणि त्यातून म्हणजे आपल्या घराला फायदा होणार असेल तर कशाला मात्र सगळ्यांना विचारत बसायचं. खरं सांगते की मला इतकं बरं वाटतं, असं वाटतं की गोळी घ्यायलाच नकोय. सुमित्राला खूप आनंद होतो आणि दोघी आता खूप हसतात. आणि त्यानंतर आता सगळेजण एकत्र बसलेले आहेत, छान असे गप्पा करत आहेत. जानकी सगळ्यांसाठी पक्कड असा आल्याचा चहा घेऊन येते आणि बिस्किटं त्यासोबत खायला देते. सगळेजण एकत्र खूप खुश आहेत असा रंग सगळ्यांना ना चहा वगैरे देतो. तेव्हा आता सगळेजण एकत्र बघून जानकी आता खुश होऊन म्हणते की नाना बघितलंस का, सगळेजण एकत्र बसलेले आहेत, किती एकमेकांशी खुश आहेत, किती छान बसलेले आहेत एकत्र, किती दिवसातून हा क्षण आलेला आहे. तर त्यावरती नानासुद्धा आता म्हणतात की खरंच जानकी, हे सर्व बघून माझं मन सुद्धा भरून आलेलं आहे. तर सुमित्रा म्हणते की हो अगदी खरं आहे, हा दिवस पुन्हा बघण्यासाठी मिळावा म्हणूनही रोज देवाकडे प्रार्थना करत होते. त्यावरती सारंग खुश होऊन म्हणतो की आई, अगं देवाकडे प्रार्थना केली म्हणून हा पूर्वीसारचा माहोल आहे तर तो तयार झालेला आहे. तर त्यानंतर आता तो जानकीला म्हणतो की जानकी बहिणी, तुला आठवते का,
पूर्वीचा आपण एकत्र असा माहोल एकत्र केलं. पुण्यातील एक जो काही रविवार आहे तर तो असा खेळातील रविवार म्हणून अगदी ॲडजस्ट करायचे. आपण एकत्र येऊन ते सगळं काही साजरे करायचो. कधी पत्ते खेळायचो, कधी क्रिकेट खेळायचो आणि कधी बॅडमिंटनसुद्धा खेळायचो. पण त्या रविवारी जेवणाचा जो काही बेत आहे, मटण आणि इंद्रायणी भात आणि तांदळाची भाकरीचा मस्त बेत आपण करायचो. आठवते ना सगळ्यांना? तेव्हा आता सगळेजण एका आवाजात अगदी नाव घेतात. तेव्हा तर ऋषिकेशला मात्र आपल्या शरूची आठवण होते. शर्वरीसुद्धा आपल्या सोबत असायची त्यावेळेस. त्यावरती मात्र अवंतिका म्हणते की काय विचारी आणि तुमची शरूताई? तर ऋषिकेश म्हणतो की हो नक्कीच माझी शरूताई आहेच बिचारी. त्यावरती नाना म्हणतात की म्हणून तुम्ही खोटं खोटं तिला खेळामध्ये खोटं खोटं तुम्ही जिंकून द्यायचं, हो की नाही लबाडांनो? तेव्हा आता सगळ्यांना हसू येते. सुमित्रा म्हणते की ऋषिकेश मात्र मुद्दाम हा सगळं करायचा. तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो की हो कारण तिला रडतानी बघतानी मात्र आम्हाला खूप मजा यायची. तेव्हा आता सारंग पुन्हा ऋषिकेशला म्हणतो की अरे तू तर तिला रडतानी सुद्धा बघू शकत नव्हता. काहीतरी तिला हसवण्यासाठी कृती करायचा आणि शेवटी तिला हसवायचा. तू तिला हसवण्यासाठी काय काय करायचं हे तुला आठवते का? त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हो कारण पुस्तकातील कविता आहे तर त्या कविता मात्र तू अगदी म्हणून दाखवायचा. आणि आता कविता तुला आठवतात का? तेव्हा तर ऋषिकेश म्हणतो की हो परंतु आपला सौमित्र तोंडह्याने मात्र सगळं काही तिला सांगितलेलं होतं. त्यावरती जानकी म्हणते की हो सौमित्र भाऊजींमुळेच मात्र मी एक कविता केली होती. आणि काय सौमित्र भाऊजी तुम्हाला आठवते का? तेव्हा सारंग म्हणतो की वहिनी आज मला ती कविता ऐकायची, प्लीज तू पुन्हा ती कविता म्हण. अवंतिका म्हणते की हो वहिनी प्लीज तुम्ही ती कविता पुन्हा म्हणा, मला सुद्धा ऐकायची आहे. कारण पुढे म्हणतो की कधी काळी हे घर जोडलं जावं त्यासाठी मात्र ती कविता तू पुन्हा केली होतीस. आणि आज मात्र त्या कवितेची उजळणी करण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं. तेव्हा आता सुमित्रा सुद्धा म्हणते की हो अगदी खरं आहे आणि जानकी म्हण ती कविता. तेव्हा आता नाना सुद्धा म्हणतात की हो जानकी म्हण ती कविता. त्यावरती जानकी म्हणते की इतका चांगला आनंदाचा क्षण आहे आणि तो क्षण मात्र मी कसा गमवेल, नक्कीच मी ती कविता करायला तयार आहे. जानकी लगेच आता ती कविता आहे तर ती म्हणायला सुरुवात करते की आटपाट नगर होतं, त्यामध्ये होते एक राजा राणी, त्यांच्या सोबतीला होते 4 सुंदर अशी गाणे. नात्यांना तेव्हा आला होता बहर, सुखांना लागली नव्हती केव्हा कोणाची नजर. प्रेम प्रेम माया जिव्हाळा जात होते उतू आणि राजा राणी संसाराचा बहरलेला ऋतू. पायावरती माथा होता, नोक्यावरती हात होता, एकमेकांसाठी किती प्रेम होतं काळजात. आणि सगळेजण आता ह्या रणदिव्यांच्या घरामध्ये घडलेले मागचे जे काही क्षण आहे आनंदाचे सगळ्यांना आठवतात. आनंदाश्रू होते तेव्हा डोळ्यामधील पाणी. आटपाट नगरामध्ये होते राजा राणी. तेव्हा आता नानांच्या डोळ्यात पाणी येतं, सुमित्राच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं आणि सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. कारण आता ह्या घरावरच रचलेली ही कविता असते. दारावरती होती सुखाची गोडी आणि साध्या शिऱ्याच्या प्रसादाला होती अगदी प्रसादाची गोडी. हसण्याला होता हळदीचा रंग, साऱ्या क्षणाला होता आनंदाचा सुगंध. आणि भरवला जायचा तेव्हा एकमेकांना घासातील घास. जेव्हा सुमित्राला आपल्या हाताने भरवतो हे सगळे क्षण आठवतात. भरवला जायचा तेव्हा एकमेकांना प्रेमाचा घास, हरवला जायचा तेव्हा तो सुखाचा प्रवास. शिवाला जीव देणारे होते भाऊबंद आणि एकमेकांच्या यशाने व्हायचा निखळ एकमेकांना आनंद. तर जे काही आता क्षण आहे ती प्रत्येक आता सुखाचे दुःखाचे क्षण आता जानकी ह्या कवितेतून मांडत असते. आणि सगळ्यांच्या डोळ्यासमोर मात्र आता तो प्रत्येक क्षण आठवत असतो. आठवांचे आले सर, उतू उतू जाईल मन, घर पुन्हा मागते रे सोबतीचे कणकण. जानकीचे डोळेसुद्धा भरून येतात. सगळेजण टाळ्या वाजवतात, जानकीचं कौतुक करतात. तेव्हा आता जानकी आपल्या घराला बघून खूप खुश होते. आणि मित्रांनो, शेवटी हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये सगळेजण एकत्र असताना जानकी म्हणते की आता आपलं कुटुंब एकत्र नाही, कारण आपल्या एका कुटुंबातील जो सदस्य आहे तर तो घराच्या बाहेर आहे. ऐश्वर्या रणदिवे आपल्या घरामध्ये परत आली तर आपलं नाना हे कुटुंब पूर्ण होईल. सौमित्र लगेच त्याचा निर्णय सांगतो की जर ऐश्वर्या घरात येणार असेल तर मात्र मी हा घर सोडून जायला तयार आहे. आता ऐश्वर्या हे सर्व काही ऐकते आणि ती दारातच जानकीला म्हणते की जर या घरात सगळ्यांची मर्जी असेल तरच मग मात्र मी या घरात परत येईल. आता ऐश्वर्या परत निघून जाते. तेव्हा सगळ्यांना वाईट वाटतं. सुमित्रा रडत म्हणते घरातील लक्ष्मी घरातून परत निघून गेली. त्यावरती जानकी म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका, ऐश्वर्याला कितीही काही झालं तरी सुद्धा मी या घरात परत आणेल. तेव्हा आता सगळेजण पाहत असतात. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.